दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका असते? पर्याय क्रमांक 1 केशरी, पर्याय क्रमांक 2 पांढऱ्या, पर्याय क्रमांक 3 पिवळ्या, पर्याय क्रमांक 4 निळ्या. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पिवळ्या. पुढील प्रश्न, भारतात बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? पर्याय क्रमांक 1 नाबार्ड, पर्याय क्रमांक 2 SBI, पर्याय क्रमांक 3 राज्य मध्यवर्ती सहकारी बँक, पर्याय क्रमांक 4 RBI. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 RBI. पुढील प्रश्न, भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचालन करणारे सर्वोच्च बँक म्हणजे? पर्याय क्रमांक 1 SBI, पर्याय क्रमांक 2 RBI, पर्याय क्रमांक 3 BOI, पर्याय क्रमांक 4 CBI. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 RBI. पुढील प्रश्न, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? पर्याय क्रमांक 1 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, पर्याय क्रमांक 2 स्टेट बँक ऑफ इंडिया, पर्याय क्रमांक 3 बँक ऑफ इंडिया, पर्याय क्रमांक 4 कॅनरा बँक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्टेट बँक ऑफ इंडिया. पुढील प्रश्न, जागतिक व्यापारी संघटनांचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 पॅरिस, पर्याय क्रमांक 2 जिनिव्हा, पर्याय क्रमांक 3 न्यूयॉर्क, पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जिनिव्हा. पुढील प्रश्न, सन 2007 मध्ये कोणता देश सार्कचा 8वा सदस्य बनला? पर्याय क्रमांक 1 नेपाळ, पर्याय क्रमांक 2 अफगाणिस्तान, पर्याय क्रमांक 3 म्यानमार, पर्याय क्रमांक 4 मालदीव. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अफगाणिस्तान. पुढील प्रश्न, टिंबटिंब हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते? पर्याय क्रमांक 1 पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 2 राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 3 CD देशमुख, पर्याय क्रमांक 4 KC पंत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंडित नेहरू. पुढील प्रश्न, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? पर्याय क्रमांक 1 पालकमंत्री, पर्याय क्रमांक 2 जिल्हाध्यक्ष, पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकारी, पर्याय क्रमांक 4 मनपा आयुक्त. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकारी. पुढील प्रश्न, टिंबटिंब यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते? पर्याय क्रमांक 1 ॲडम स्मिथ, पर्याय क्रमांक 2 अल्फ्रेड मार्शल, पर्याय क्रमांक 3 रॉबिन्स, पर्याय क्रमांक 4 यापैकी एकही नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ॲडम स्मिथ. पुढील प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? पर्याय क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल, पर्याय क्रमांक 2 जॉन मथाई, पर्याय क्रमांक 3 राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 4 अमृता कौर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जॉन मथाई. पुढील प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? पर्याय क्रमांक 1 15 ऑगस्ट 1947, पर्याय क्रमांक 2 26 नोव्हेंबर 1949, पर्याय क्रमांक 3 26 जानेवारी 1950, पर्याय क्रमांक 4 1 एप्रिल 1935. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 एप्रिल 1935. पुढील प्रश्न, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 2 उपराष्ट्रपती, पर्याय क्रमांक 3 पंतप्रधान, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंतप्रधान. पुढील प्रश्न, 1 रुपयाच्या नोटांवर कोणाची सही असते? पर्याय क्रमांक 1 RBIचे गव्हर्नर, पर्याय क्रमांक 2 वित्त सचिव भारत सरकार, पर्याय क्रमांक 3 वित्त मंत्री भारत सरकार, पर्याय क्रमांक 4 पंतप्रधान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वित्त सचिव भारत सरकार. पुढील प्रश्न, कृषी वित्त पुरवठा करणारे शिखर बँक कोणती? पर्याय क्रमांक 1 नाबार्ड, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र बँक,
पर्याय क्रमांक 3 रिझर्व्ह बँक, पर्याय क्रमांक 4 स्टेट बँक ऑफ इंडिया. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाबार्ड बँक. पुढील प्रश्न, सेन्सेक्स काय आहे? पर्याय क्रमांक 1 सोशल साईट, पर्याय क्रमांक 2 खाजगी बँक प्रणाली, पर्याय क्रमांक 3 लोकसंख्या निर्देशांक, पर्याय क्रमांक 4 शेअर बाजार निर्देशांक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शेअर बाजार निर्देशांक. पुढील प्रश्न, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय क्रमांक 1 आर्य चाणक्य, पर्याय क्रमांक 2 चंद्रगुप्त मौर्य, पर्याय क्रमांक 3 अमर्त्य सेन, पर्याय क्रमांक 4 रघुराम राजन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आर्य चाणक्य. पुढील प्रश्न, कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पन्नातील वाढ होय? पर्याय क्रमांक 1 मत्स्य उत्पादन, पर्याय क्रमांक 2 रेशीम, पर्याय क्रमांक 3 तेलबिया, पर्याय क्रमांक 4 दूध. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेलबिया. पुढील प्रश्न, भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? पर्याय क्रमांक 1 खाण उद्योग, पर्याय क्रमांक 2 सेवा क्षेत्र, पर्याय क्रमांक 3 निर्मिती, पर्याय क्रमांक 4 कृषी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कृषी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे? पर्याय क्रमांक 1 आयकर, पर्याय क्रमांक 2 शेतसारा, पर्याय क्रमांक 3 व्यवसाय कर, पर्याय क्रमांक 4 वाहन कर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आयकर. पुढील प्रश्न, सेज म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 विशेष आर्थिक क्षेत्र, पर्याय क्रमांक 2 स्पेशल इकॉनॉमिकल झोन, पर्याय क्रमांक 3 सर्व्हिस इकॉनॉमिकल झोन, पर्याय क्रमांक 4 सोशल इकॉनॉमिक झोन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विशेष आर्थिक क्षेत्र. पुढील प्रश्न, बिग बुल ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? पर्याय क्रमांक 1 औद्योगिक क्षेत्र, पर्याय क्रमांक 2 शेअर बाजार, पर्याय क्रमांक 3 बँकिंग व्यवसाय, पर्याय क्रमांक 4 अर्थकारण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शेअर बाजार. पुढील प्रश्न, राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतो? पर्याय क्रमांक 1 राज्यपाल, पर्याय क्रमांक 2 मुख्य सचिव, पर्याय क्रमांक 3 मुख्यमंत्री, पर्याय क्रमांक 4 वित्तमंत्री. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुख्यमंत्री. पुढील प्रश्न, वित्त आयोगाची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणास आहे? पर्याय क्रमांक 1 उपराष्ट्रपती, पर्याय क्रमांक 2 वित्तमंत्री, पर्याय क्रमांक 3 संसद, पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. पुढील प्रश्न, भारतातील धवल क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 ऊस, पर्याय क्रमांक 2 मत्स्यशेती, पर्याय क्रमांक 3 रेशीम शेती, पर्याय क्रमांक 4 दुग्ध व्यवसाय. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दुग्ध व्यवसाय. पुढील प्रश्न, रोजगार हमी योजनेचे जनक कोणास म्हटले जाते? पर्याय क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 2 वी स पागे, पर्याय क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण, पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वी स पागे. मित्रांनो, तुम्हाला 1998 ते 2024 पर्यंतच्या पोलीस भरती सर्व जुन्या प्रश्नपत्रिका हव्या आहेत ना? तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट 7517305383 या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा आणि मिळवा डिजिटल पोलीस भरती ग्रुपतर्फे 1998 ते 2024 पर्यंतच्या सर्व पोलीस भरतीच्या जुन्या प्रश्नपत्रिका, तेही अगदी मोफत. पुढील प्रश्न, स्वाभिमान योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 वृद्धापकाळातील पेन्शन, पर्याय क्रमांक 2 दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी बँक, पर्याय क्रमांक 3 शहरी बेरोजगार युवकांसाठी आर्थिक मदत, पर्याय क्रमांक 4 मागासवर्गीय मुलांना शैक्षणिक मदत.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी बँक. पुढील प्रश्न, ग्रामविकासाची नरेगा ही योजना कोणत्या महाव्यक्तीच्या नावाने आहे? पर्याय क्रमांक 1 पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 2 सुभाषचंद्र बोस, पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 4 दलाई लामा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी. पुढील प्रश्न, रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? पर्याय क्रमांक 1 पंजाब, पर्याय क्रमांक 2 गुजरात, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 4 पश्चिम बंगाल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात गरिबीचे प्रमाण सर्वात कमी आहे? पर्याय क्रमांक 1 गोवा, पर्याय क्रमांक 2 केरळ, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोवा. पुढील प्रश्न, हरित लेखा प्रणाली म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना टिंबटिंबचा विचार करणे होय. पर्याय क्रमांक 1 एकूण वनक्षेत्र, पर्याय क्रमांक 2 वन आच्छादनाचा विनाश, पर्याय क्रमांक 3 प्रदूषण व पर्यावरणाची हानी, पर्याय क्रमांक 4 लागवडीखाली पडीक जमिनीचे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रदूषण व पर्यावरणाची हानी. पुढील प्रश्न, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन साधनांचे स्वामित्व, नियंत्रण आणि व्यवस्थापन कशाद्वारे केले जाते? पर्याय क्रमांक 1 सरकारद्वारे, पर्याय क्रमांक 2 समाजाद्वारे, पर्याय क्रमांक 3 खासगी व्यक्तीद्वारे, पर्याय क्रमांक 4 जागतिक बँक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खासगी व्यक्तीद्वारे. पुढील प्रश्न, भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेतून करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 बॉम्बे योजना, पर्याय क्रमांक 2 जनता योजना, पर्याय क्रमांक 3 गांधी योजना, पर्याय क्रमांक 4 विश्वेश्वरैया योजना. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बॉम्बे योजना. पुढील प्रश्न, जागतिकीकरण म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे, पर्याय क्रमांक 2 जगभर भ्रमण करणे, पर्याय क्रमांक 3 प्रदेशात वस्तू विकणे, पर्याय क्रमांक 4 जागतिक पातळीवर विचार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे. पुढील प्रश्न, भागीदारी संस्थेत भागीदाराची जबाबदारी केवढी असते? पर्याय क्रमांक 1 0, पर्याय क्रमांक 2 मर्यादित, पर्याय क्रमांक 3 अमर्यादित, पर्याय क्रमांक 4 प्रमाणशीर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमर्यादित. पुढील प्रश्न, चलनाच्या अवमूल्यनामुळे पर्याय क्रमांक 1 आयात वाढते, पर्याय क्रमांक 2 निर्यात वाढते, पर्याय क्रमांक 3 बेरोजगार वाढते, पर्याय क्रमांक 4 दोन राष्ट्रांमधील विश्वास वाढतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निर्यात वाढते. पुढील प्रश्न, अनैच्छिक बेकारी म्हणजेच टिंबटिंब बेकारी होय. पर्याय क्रमांक 1 हंगामी, पर्याय क्रमांक 2 छुपी, पर्याय क्रमांक 3 तांत्रिक, पर्याय क्रमांक 4 खुली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खुली. पुढील प्रश्न, फिलिप्स वक्ररेषा काय दर्शवते? पर्याय क्रमांक 1 रोजगार दर व चलनाचा दर यांचे समप्रमाण, पर्याय क्रमांक 2 रोजगार दर व चलनवाढ दर यांचे व्यस्त प्रमाण, पर्याय क्रमांक 3 बेरोजगारी दर व चलनाचा दर यांचे समप्रमाण, पर्याय क्रमांक 4 बेरोजगारी दर व चलनवाढ यांचे व्यस्त प्रमाण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बेरोजगारी दर व चलनवाढ यांचे व्यस्त प्रमाण. पुढील प्रश्न,
खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले? पर्याय क्रमांक 1 1949, पर्याय क्रमांक 2 1952, पर्याय क्रमांक 3 1969, पर्याय क्रमांक 4 1980. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1949. पुढील प्रश्न, नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 दिल्ली, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 कोलकाता, पर्याय क्रमांक 4 चेन्नई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. पुढील प्रश्न, खालीलपैकी RBIचे कोणते कर्तव्य नसते? पर्याय क्रमांक 1 चलनी नोटांची निर्मिती करणे, पर्याय क्रमांक 2 सरकारचे बँक म्हणून कार्य, पर्याय क्रमांक 3 पतपैशाचे नियंत्रण करणे, पर्याय क्रमांक 4 देशाचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 देशाचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे. पुढील प्रश्न, जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 न्यूयॉर्क, पर्याय क्रमांक 2 लंडन, पर्याय क्रमांक 3 वॉशिंग्टन, पर्याय क्रमांक 4 टोकियो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वॉशिंग्टन. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता ठेवीवर बँक व्याज देत नाही? पर्याय क्रमांक 1 मुदती ठेवी, पर्याय क्रमांक 2 आवर्ती ठेवी, पर्याय क्रमांक 3 बचत ठेवी, पर्याय क्रमांक 4 चालू ठेवी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चालू ठेवी. पुढील प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 दिल्ली, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 नागपूर, पर्याय क्रमांक 4 पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. पुढील प्रश्न, भारतीय स्टेट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाचे नामनिर्देश कराल? पर्याय क्रमांक 1 सानिया मिर्झा, पर्याय क्रमांक 2 अरुंधती भट्टाचार्य, पर्याय क्रमांक 3 विद्या बालन, पर्याय क्रमांक 4 इंदिरा नोई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अरुंधती भट्टाचार्य. पुढील प्रश्न, बँक हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आला आहे? पर्याय क्रमांक 1 बेंच, पर्याय क्रमांक 2 बेंच मार्ग, पर्याय क्रमांक 3 बँका, पर्याय क्रमांक 4 बँकर्स. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बँकर्स. पुढील प्रश्न, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 राजस्थान, पर्याय क्रमांक 4 पंजाब. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पंजाब. पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 जिनेव्हा, पर्याय क्रमांक 2 न्यूयॉर्क, पर्याय क्रमांक 3 स्टॉकहोम, पर्याय क्रमांक 4 लंडन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यूयॉर्क. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली? पर्याय क्रमांक 1 1 मार्च 1947, पर्याय क्रमांक 2 27 डिसेंबर 1945, पर्याय क्रमांक 3 1 जानेवारी 1948, पर्याय क्रमांक 4 15 ऑगस्ट 1947. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 27 डिसेंबर 1945. पुढील प्रश्न, करडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? पर्याय क्रमांक 1 तेलबिया उत्पादन, पर्याय क्रमांक 2 खते उत्पादन, पर्याय क्रमांक 3 दूध उत्पादन, पर्याय क्रमांक 4 अंडी उत्पादन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खते उत्पादन. पुढील प्रश्न,
भारतात हरित क्रांतीची सुरुवात केव्हापासून झाली? पर्याय क्रमांक 1 1947, पर्याय क्रमांक 2 1951, पर्याय क्रमांक 3 1965, पर्याय क्रमांक 4 1974. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1965. मित्रांनो, तुम्हाला जर 1998 ते 2024 पर्यंतच्या सर्व पोलीस भरतीच्या जुन्या प्रश्नपत्रिका हव्या आहेत ना, तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट 75 17 30 53 83 या व्हॉट्सॲप नंबरवरती पाठवा आणि मिळवा डिजिटल पोलीस भरती ग्रुपतर्फे 1998 ते 2024 पर्यंतच्या पोलीस भरतीच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका अगदी मोफत.